नमस्कार दोस्तों, मैं हूं मोहम्मद ताहिर। वापस आज फिर नई अपडेट के साथ मैं आपके सामने मौजूद होया हूं। जी हां, आप देख रहे हैं 41 बिल्डिंग तोड़ने का ऑर्डर दिया था। वसई विरार महानगर पालिका ने नोटिस लगाया था और बारिश का समय था। वहां पर काफी वरिष्ठ लोगों ने पहुंचकर यहां पे जो है महानगर पालिका से अपील की थी कि बारिश के समय यहां पर ना तोड़ा जाए। जी हां, स्थानीय लोगों ने अपनी राय मशवरा करके सबके साथ यहां पे पहुंचे आगरी सेना के वरिष्ठ नेता जी हां कैलाश पाटिल के पास पहुंचने के बाद में उन्होंने कैलाश पाटिल ने उनको राहत की सांस दी है कि हम आपकी बिल्डिंग नहीं तोड़ने देंगे। यह है नालासोपारा का लक्ष्मी विजयनगर, जहां पर 41 बिल्डिंग तोड़ने का ऑर्डर दिया गया था। वहां पर आगरी सेना के कैलाश पाटिल खुल के सामने आए और स्थानीय लोगों ने उन्हीं को चुना, समाज सेवक को, आगरी सेना के कैलाश पाटिल को, कि ये हमारी मदद करेंगे। देखिए इस पर बनी हुई 7 स्टार टीवी न्यूज़ की खास रिपोर्ट। मुझे काका के ऊपर पूरा विश्वास है, वो हमारे लिए भगवान बनकर आए हैं। मैं और किसी को नहीं जानती हूँ, पर काका को मैंने 1.5 साल पहले जब देखा था, मैं उस बारिश में वो हमारे साथ भीगते हुए बैठे थे, तो वो हमारे लिए इस टाइम भगवान है। और मुझे पूरा विश्वास है कि मुझे घर के बदले घर मिलेगा और हम 41 बिल्डिंग वालों को भी न्याय मिलेगा। हमको उनके ऊपर पूरा विश्वास है। वो हमारे साथ एक बार बोलने पे वो हमारे साथ हमेशा खड़े रहते हैं। क्या कहोगे आज किस विषय पे, जो 41 बिल्डिंग का मुद्दा था, आप सभी परिवार आगरी सेना के दरबार में आए और काका से आपने बातचीत की, क्या निर्णय निकला और क्या राहत मिल रही है आपको? देखिए कैसा है, सितंबर की एंड में हमारा हाई कोर्ट का ऑर्डर है डेमोलिशन करने का, तो अभी अपने पास कोई ऑप्शन नहीं है, क्योंकि आज से तकरीबन 1.5 साल पहले भी यही सब नोटिसों का सिलसिला चल रहा था हमारे एरिया में। तो उस समय कैलाश पाटिल काका हम सबके साथ कंधे से कंधा मिला के खड़े थे। और आज भी ये हाई कोर्ट का ऑर्डर है डेमोलिशन का, उसके बावजूद काका बोले आप टेंशन मत लो, हम खड़े हैं और हम आपको स्टे लेके देंगे और जो भी पॉसिबल होएगा वो हम एरिया के लिए करेंगे। किसी को घबराने की जरूरत नहीं है। वहाँ हमारे विजयलक्ष्मी नगर में तकरीबन 5 से 6 हज़ार फैमिली है, लेकिन काका बोल रहा है 5 से 6 लोगों को भी टेंशन लेने की जरूरत नहीं है, आगरी सेना पूरी आपके साथ खड़ी है। आमच्यासाठी काका आणि पूर्ण पक्ष उभे आहे। आता आम्हाला पण आस जगली आहे की आमचं काय चांगलं होणार म्हणून। हा, काका आम्हाला असं सोडणार नाही। हा, ते आम्हाला कुठे ना कुठे घर देणार। हा, त्यांनी सांगितलं आहे की बा तुम्हाला घर बदली घर आम्ही देणार म्हणून, त्यांच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे। हा, आम्ही 41 बिल्डिंग वरून त्यांचे धन्यवाद करतो। आपण जर पाहिलं तर 1.5 वर्षापासून ही लढाई सुरू आहे। आता कुठेतरी ही लढाई एका टप्प्यात येऊन थांबलेली आहे। असं असताना आगरी सेना तुम्हाला मदत करते, इतर पक्षही आता तुमच्या मदतीला आलेले आहेत। असं असताना आता तुम्हाला कसं वाटतं आणि तुमची काय भूमिका असणार आहे यापुढे? आता आमची भूमिका एकच आहे, सर्व गरीब लोक, कोणी सोनं घाण ठेवले, कोणी काय केले, असे सगळे गरीब कुटुंबातून माणसं आलेत राहायला, त्यांच्याकडे इकडे कोणी बँकेतून कर्ज घेतले, कोणी सोनं मोडले, असं सगळे गरीब कुटुंबातून आलेत लोकांनी रूम घेतली। आणि काका C1 कॅटेगरीमध्ये टाकलेलं की हे अति धोकादायक इमारत आहे आणि तुम्ही खाली करा म्हणून। नंतर कैलास काका आले आणि आम्हाला सगळ्यांना चिखलातून ते प्रत्येक बिल्डिंगच्या तिकडे उभे राहिले आणि आता पण ते आमच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्हाला रूमच्या बदल्यावर कोर्टाने रूमच द्यावा। गरीब लोकांना ट्रेनच्या पटरीच्या बाजूला राहिले ते पैसे एक पण भरत नाहीत आणि त्यांना तुम्ही रूम टावर मध्ये रूम देता आणि आम्ही लोकांनी एक खून पसीनेची कमाई आम्ही रूम घेतले। आणि काय सांगणार आपण त्या ठिकाणी लीड करत आहे गेल्या 1.5 वर्षापासून आणि आता पण तुम्ही त्याबरोबर आहे, त्यांच्या लोकांबरोबर आहे। आता आगरी सेनेने तुमचा पाठिंबा जे घेतला आहे त्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे आणि काय वाटतं तुम्हाला? 1.5 वर्ष आधी पण C1चा जेव्हा नोटीस आली होती महानगरपालिकेकडून, त्यावेळेलाही आगरी सेनेचे काका उभे होते आणि 11 बिल्डिंग जे वाचवली होती काकांच्या आणि आगरी सेनेच्या माध्यमातून त्या 11 बिल्डिंगला वाचवण्याचं काम आगरी सेनेच्या मार्फत झालं होतं। त्यानंतर आज 1-1.5 वर्षानंतर पुन्हा आज नोटीस चालू झाली आहेत महानगरपालिकेकडून आणि अशा वेळेला काका नेहमीच संकट जेव्हा असतं तेव्हा काका उभे असतातच। आज सर्व पूर्ण 41 सोसायटीचे सर्व लोक काकांना सपोर्ट करत, काका आम्हाला सपोर्ट करतायत आणि काकांच्या पाठी संपूर्ण 41 बिल्डिंगचे लोक आम्ही उभे आहोत। आता सर्व पक्ष जे तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यांची भूमिका काय आहे सगळ्या विषयामध्ये? सर्व पक्षी हे काकांनी ज्या पद्धतीने काल पण तिकडे मीटिंग घेतली, या आधी पण रेजन्सीला मीटिंग घेतली, एक राजकारण सोडून बाजूला एक वसई विरारची एक संस्कृती आपल्या इकडे दिसून येते की राजकारण थोडंसं बाजूला ठेवून
सामाजिक कार्यासाठी किंवा समाजाच्या कल्याणासाठी हे वसई विरारचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन आमच्या पाठीशी जे सर्व राजकीय पक्षाचे लोक उभे राहिलेले आहेत त्यासाठी मी सर्व पक्षीय लोकांचे मनपूर्वक 41 बिल्डिंगच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. खास करून काकाचे की काकांनी या आधी पण ज्या प्रकारे उभे राहिले काका आणि आजही काका प्रत्येक वेळेला उभे राहतात आमच्यासाठी, त्यावर अग्रिसेना व कैलास पाटील काकांचे मनपूर्वक 41 बिल्डिंगच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. आता तुमच्या काय मागण्या आहेत, कारण तुम्ही आता हायकोर्टाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज देतो, जी कशी तयारी केलेली आहे आणि तयारीमध्ये काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत, तुमच्या काय प्रमुख मागण्या आहेत? आमच्या मागणी सर्वात महत्त्वाची एकच मोठी मागणी म्हणजे घराच्या बदली घर. आम्हाला घराच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको आहे, फक्त आम्हाला जे आमचं घर आहे घराच्या बदली घर हवं आहे. आणि त्यासाठी जे काकांनी प्रोसिजर चालू केलेली आहे, सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे जे दरवाजे ठोकलेले आहेत काकांनी, त्यातून नक्कीच आम्हाला अशी एक अपेक्षा आहे की काहीतरी चांगला मार्ग निघेल आणि जे आमच्या लोकांना न्याय देण्याचं काम अग्रिसेना काका आणि सर्व पक्षी लोक करतील. लड़ाई रुकी हुई है, आपको थोड़ा टाइम मिला हुआ है, अभी आपकी जो याचिका है वो अभी हाई कोर्ट में है, आपको सुप्रीम कोर्ट में उसको चैलेंज देना है. किस तरीके से लड़ाई शुरू है और अग्रिसेना की और जो पार्टी सब एकत्र हुई आपके लिए, क्या लड़ाई शुरू है आपके? सबसे पहले तो मैं काका का धन्यवाद करना चाहता हूँ जिन्होंने सभी पक्ष को एक करके एक ही टेबल पे लाए और उन्होंने शुरुआत करी. C1 से C2 भी उन्होंने किक करवाया, उसके बाद ही सब में आत्मविश्वास जागा. अभी ये सिचुएशन में काका ने जो दिया आश्वासन जैसा कर रहे हैं हम लोग उसी तरीके से कर रहे हैं. अभी आगे की जितनी भी कार्रवाई है वही देख रहे हैं, तो जो बोलेंगे उसी तरीके से हम लोग चलेंगे, आगे बढ़ेंगे.